हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे ना आता अनाऊन्समेंट सुरू असते. त्या अनाऊन्समेंटमध्येच ना अर्णव सांगत असतो की आजचा जो परफॉर्मन्स आहे तो खरं तर ना मला असं वाटतं की आमच्याकडून होऊ शकणार नाही आहे, आणि तो पुढे बोलायला जाणार असतो. तेच तिकडे आता ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी स्वतःच्या पायावर चालत आलेली बघून ना इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो, खास करून अर्णवला. कारण अर्णवला माहिती होतं ना की ईश्वरीला काय झालेलं आहे ते, आणि त्यामुळेच ना अर्णव तर ईश्वरीला पाहून चकित होतो. पण ईश्वरीने आता ठरवलेलं होतं की काही झालं तरीसुद्धा हा परफॉर्मन्स करायचा. ईश्वरी जशी स्टेजवर येते ना तसा टाळ्यांचा कडकडाट होतो. ईश्वरीला पाहून सगळेजणं खूप जास्त असे खुश असतात. तेच आता ईश्वरी समोर येते. मग आता अर्णवही असतो. अर्णव आता स्केच काढणार असतो, तर आता ईश्वरीकडे तो बघत असतो. त्याला असं वाटत असतं की ईश्वरीला ह्या सगळ्या काही गोष्टी जमतायत की नाही. पण आता ईश्वरीने ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जमून दाखवलेल्या असतात. कारण आता ईश्वरीमध्ये तो स्पार्क असतो आणि ईश्वरीने आता त्या गोष्टी करून दाखवायचं ठरवलेलं होतं. त्यासाठी ईश्वरी कुठचाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि ती थेट आहे ना आता आपल्या कामाला लागते. आता इथे म्युझिक सुरू होतं. जसं आता म्युझिक सुरू होतं ना तसं आता ईश्वरीचा डान्स सुरू होणार असतो. तेच आता सगळीजणं जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. जशा आता टाळ्यांचा कडकडाट होतो तसं आता ईश्वरी डान्स करायला सुरुवात करते. कारण खरं तर ना ईश्वरीसाठी हे खूप मोठं चॅलेंजिंग होतं. कारण पायाला लागले आणि तरीसुद्धा हा डान्स करून दाखवणं. अर्णवला तर आता टेन्शन आलेलं होतं की ईश्वरी ही सगळं काही कसं काय पार करू शकेल. पण तरीसुद्धा ना ईश्वरीने हिंमत सोडलेली नसते. ईश्वरीने ह्या सगळ्या काही गोष्टी करून दाखवलेल्या असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं होत असतानाच ना राकेशचं लक्षही बरोबर ना ईश्वरीकडे असतं. राकेश ना आता ईश्वरीला डान्स करताना पाहतो आणि जेव्हा तो डान्स करताना पाहतो ना तेव्हा मात्र त्याची नजरही ईश्वरीवर ना हटत नसते. ईश्वरी आता बेधुंद होऊन डान्स करत असते, तर अर्णव स्केच काढत असतो. अर्णवचं ना स्केच काढताना नीट लक्ष नव्हतं, कारण त्याच्यासाठी ना त्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची होती ती म्हणजे ईश्वरीचा पाय. ईश्वरीला काही झालं तर असा विचार ना मनामध्ये त्याच्या येत होता, आणि म्हणूनच मग आता तो त्या सगळ्या गोष्टींचा ना विचार करत होता की काही व्हायला नको. तेच आता ईश्वरी डान्स करत असताना बरोबर त्याचं लक्ष असतं. त्याचं लक्ष असतानाच ना आता तो बघत असतो की ईश्वरी ओके तर आहे ना, तर ईश्वरी ओके आहे हे जसं त्याला लांबून दिसतं ना तसं मग आता तोसुद्धा थोडासा का होईना शांत होतो. कारण त्यालाही माहिती आहे की ईश्वरीला त्रास होत आहे आणि बिचारी ईश्वरी हे सगळं काही कसं कसं सहन करते. मग आता तेच पुढे पाहायला मिळत असतं की ईश्वरी डान्स करत असते आणि इथे टाळ्या वाजत असतात. कारण आता प्रत्येकाला समजलेलं असतं की ईश्वरीच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि तरीसुद्धा ईश्वरीने हा डान्स करून दाखवला आहे. या गोष्टी आता समजत असतात. पण तरीसुद्धा ईश्वरी पाय दुखूनही थांबत काही नसते. तिचा डान्स हा सुरूच असतो आणि त्यामुळेच आता टाळ्यांवर टाळ्यांचा कडकडाट होत असतो. सौदामिनीला मात्र राग येत असतो. सौदामिनी विचार करत असते की हे सगळं काय होतंय, म्हणजे तिने काय विचार केला होता आणि या सगळ्या काही गोष्टी होत्याच्या नव्हत्या झालेल्या आहेत, आणि त्यामुळेच ना आता ती प्रचंड अशी संतापलेली असते. ती आता संतापूनच इकडे तिकडे पाहत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने तर होत असतातच, आणि तेव्हाच ना ईश्वरी मात्र नाचत असते. ईश्वरी डान्स करत असतानाच ना बरोबर त्या मूर्ख माणसाचं लक्ष ना इकडेच असतं, म्हणजेच या राकेशचं. राकेशला आता ह्या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो. राकेश विचार करत असतो की खास आता माझ्यासोबत ही इंदुरी जिलेबी असली असती, म्हणूनच तो आता ईश्वरीकडे एका वेगळ्याच ह्याच्याने बघत होता. तेच आता दुसरीकडे अर्णवना स्केच काढत असताना अर्ध लक्ष ईश्वरीकडे ठेवतो. तेच आता स्केच कंप्लीट होतं
स्केच तर कंप्लीट झालेलं असतं, सोबतच ईश्वरीचा डान्सही. हे सगळं काही एकदमच कंप्लीट झाल्यामुळे ना आता सगळ्यांनाच आनंद होतो. आणि अर्णवने एवढं सगळं असतानासुद्धा ना स्केचही खूप जास्त उत्तम असं काढलं होतं. सगळीजणं स्टँडिंग ओव्हेशन देतात, म्हणजे सगळीजणं उभं राहून आता टाळ्या वाजवत असतात. आणि हे सगळं बघूनच ना आता अर्णव ईश्वरीला आनंद होतो. मात्र आता सौदामिनी जी आहे ना ती वैतागलेली असते. सौदामिनी तिकडनं रागातच निघून जाते. अर्णव आता ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला विचारतो, आर यू ओके ना? मग तेव्हा ती म्हणत असते की नो टेन्शन, मी ओके आहे. तेच आता मामासुद्धा हात वगैरे दाखवून सांगत असतो की एकदम भारी, म्हणजे सगळ्यांनीच आता अपेक्षा सोडली होती, कारण अर्णवने येऊन अनाऊन्समेंट जशी केली होती ना त्यामुळेच. पण आता टाळ्या तर खूप जास्त पडत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की एवढ्या जोरजोरात टाळ्या वाजवत असतात ना प्रत्येकजण. मग तेव्हाच ना अँकर जी आहे ती अनाऊन्समेंट करत असते आणि ती म्हणत असते की आता प्रत्येकाचे परफॉर्मन्स झालेले आहेत, प्रत्येकाने बेस्ट दिलेला आहे. म्हणजेच यावेळेला तर आता अर्णव ईश्वरीने बेस्ट दिले, त्याचसोबत बऱ्याच जे लोक आहेत म्हणजे आकाश, नम्रता, त्याचबरोबर सौदामिनी क्रिएशन यांनीसुद्धा आज खूप छान असा परफॉर्मन्स केला आहे. आणि त्यामुळे हे मार्क जे आहेत ते आत्ता तरी सांगणार नाही आहेत, ते पुढच्या फेरीमध्ये सांगण्यात येणार आहेत आणि एका इन्व्हलपमध्ये बंद असणार आहेत, अशी देखील अनाऊन्समेंट आता होत असते. सौदामिनी एका रूममध्ये येते आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असते, कारण अर्णव आणि ईश्वरी ही राऊंडसुद्धा जिंकलेले असतात. आणि त्यामुळेच ना सगळा प्लॅन ना तिचा फ्लॉप झालेला आहे असंच कुठेतरी वाटत असतं. तेच आता हे सगळं फ्लॉप झालेलं असताना ना तिने आता पटकनच ना कॉल केलेला असतो राकेशला ती म्हणत असते की तुला जर काही गोष्टी जमणार नाही आहेत ना तर तसं सांगून टाकायचं ना की तुला ह्या गोष्टी जमणार नाही आहेत, कशाला उगाच डोक्यावर लोड घ्यायचा या गोष्टींचा, मला तेच कळत नाही. असंही आता बोलून ना ती आता त्याच्यावर जाम अशी भडकलेली असते. ती जी बाई एवढी भडकते ना तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मी तुम्हाला म्हटले वेळ आलं की सगळंच तुम्हाला समजेल, थोडा वेळ धीर धरा ना, मी तुम्हाला म्हटलंय ना तर मी ते काम परफेक्ट करणारच आहे, कोणतीही हयगय करणार नाही आहे, हेही मात्र नक्की. असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा कुठे जाऊन इकडे आता सौदामिनी जी आहे ती चिडलेली असते आणि सौदामिनी चिडूनच आता बोलत असते, कधी करणार आहे, मला तर रिझल्ट कुठेही दिसत नाही आहे, रिझल्ट कधी दिसणार आहे तेवढं फक्त सांग. मग तेव्हाच तो म्हणत असतो की तुम्ही फक्त बघा, मी करतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. असंही आता तो म्हणत असतो. तुझ्यावर आणि विश्वास बघू ना, विश्वासाचं तू काय करतोस ते, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सौदामिनी चिडलेली असते, कारण सौदामिनीने जेवढेही प्लॅन्स केलेले असतात ना ते सगळे प्लॅन्सला फ्लॉप झालेले असतात. आणि त्यामुळेच ना खूप जास्त राग ना इकडे आता सौदामिनीला येऊ लागलेला असतो, म्हणून सौदामिनी तो सगळा राग काढलेला असतो. इकडे आता राकेश म्हणत असतो, तुम्हाला मी म्हटलं आहे ना तर मी करणार म्हणजे करणार, माझं काम आहे ना परफेक्ट असतं, माझ्या कामाला कोणीही नावं ठेवलेली ना मला तर मुळीच आवडत नाही आणि ठेवूही सुद्धा नका, मी म्हटलं आहे तर हे काम मी करून दाखवणारच. आणि मग तेव्हा उद्या बघा तुम्हीच माझं कौतुक कराल. असंही आता तो म्हणत असतो. तेच आता सौदामिनी बोलत असते, कौतुक करण्यासारखं काम कर, मग कशाला नाही कौतुक करणार, मला ना काही झालं तरी या अर्णव आणि ईश्वरीला बर्बाद करायचं आहे, मला त्यांना सुखाने जगू द्यायचं नाही आहे, त्यासाठी मी काही करू शकते, असंही आता म्हटलं जातं. मग या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा तीही म्हणत असते की हो हो, मला ह्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत आणि यासाठी मी काहीसुद्धा करू शकते, अगदी काही म्हणजे काहीसुद्धा. मग आता सौदामिनीला राकेश शांत करत असतो आणि राकेश म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी हे सगळं काही परफेक्ट मॅनेज करतो. मग तर झालं. असं बोलून राकेश आता कसंबसं तिला शांत करण्याचा उपयोग करत असतो. पण तरीसुद्धा ना सौदामिनी खवळलेली असते, कारण आता सौदामिनीला हेच वाटत असतं की हे सगळं काय झालं, म्हणजे सौदामिनीने कधी इमॅजिनच केलं नव्हतं की ह्या सगळ्या काही गोष्टी एवढ्या घडतील त्या. पण आता सगळं काही डोक्याच्या वर गेल्यामुळे ना आता हातात ना सगळंच निसटून गेलेलं आहे असंच काहीसं आता वाटत असतं. तेच दुसरीकडे आता अनाऊन्समेंट होत असते की आता तरी
आपल्याला ह्या रिझल्टबद्दल काहीच कळणार नाही आहे. आपल्याला हा रिझल्ट ना नंतर समजणार आहे. त्यामुळे सगळीजणं एकदमच ना ह्याच्यामध्ये राहा आणि हा रिझल्ट जो आहे तो गुलदस्त्यात आहे आणि तुम्हाला तो शेवटच्या राऊंडला एका इन्व्हलपमधून मार्क्स समजतील. आता कोणालाच याबद्दल काहीच कळत नसतं आणि त्यामुळेच ना सगळीजणं ना टेन्शनमध्ये असतात की काय असेल असा विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग तेव्हाच ना अर्णव ईश्वरीने सुद्धा यावेळेला डान्स केलेला असला तरी प्रत्येक वेळेला अर्णव ईश्वरीच विनर असतील असं नाही, कारण यावेळेला सगळ्याच टीमने खूप उत्तम असा परफॉर्मन्स दिलेला आहे. आता फॅन्सची मतं आणि हे सगळं काहीसुद्धा लक्षात घेतलं जाईल आणि मग तुम्हाला शेवटच्या राऊंडमध्ये समजेल की कोण विनर आहे या राऊंडमध्ये, असंही आता सांगितलेलं असतं. मग आता हा रिझल्ट एवढा ह्याच्यामध्ये ठेवलेला असतो ना, त्यामुळे अर्णव ईश्वरीसुद्धा थोडं टेन्शनमध्ये येतात की काय करावं, कोणाला समजत नसतं. तेच इकडे वल्लरीला तर खूप जास्त राग येत असतो. वल्लरी विचार करत असते की हे सगळं काय झालं, म्हणजे काय ठरवलं होतं आणि काय झालं. म्हणजे प्रत्येक वेळेला ना सगळ्यांचेच प्लॅन, सौदामिनी असू दे किंवा इथे आता वल्लरी असू दे, सगळ्यांचेच प्लॅन जे आहेत ना ते मात्र फ्लॉप करायचं काम अर्णव ईश्वरीने केलेलं होतं. कधीही हार मानलेली नव्हती, कारण त्यांना माहिती होतं ही स्पर्धा म्हणजे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होती. तेच आता ईश्वरीला नंतर चालायलासुद्धा जमत नसतं, तरीसुद्धा एकदम अडखळत का होईना चालत असते. तर अंजलीसुद्धा तिची काळजी घेत असते, विचारत असते तिला की तुला जमत तर आहे ना, नाही जमत असेल तर तसं सांग. तेव्हाच ना अर्णव ना आता मामाला सांगत असतो की मामा तुम्ही सगळेजणं घरी जा, मी एक काम करतो, मी हिला ना डॉक्टरांकडे घेऊन जातो. म्हणजे कसं हिच्या पायावर UKT ट्रीटमेंटसुद्धा व्हायला हवी ना, काय झालं आहे हे सुद्धा बघायला हवं, मी पटकन ना जातो, असंही आता म्हटलं जातं. तेच आता ईश्वरी ऐकत नसते. ईश्वरी म्हणत असते की मला काही एवढं काही झालेलं नाही आहे, चला आपण घरी जाऊया. पण आता अर्णव तिचं ऐकत नसतो. अर्णवचं म्हणणं हेच असतं की काही झालं तरीसुद्धा आपण घरी जायला हवं, इथे थांबलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. इकडे आता ईश्वरी ऐकेल तर खरं ना, ईश्वरी काही केल्या ऐकायला तयार नसते. तेच आता ईश्वरी म्हणत असते की नको, आपण आधी ना घरी जाऊया, घरी गेलो तर कसं मलाही बरं वाटेल. पण इकडे आता अर्णव समजूनही ईश्वरी ऐकत नसते. मग आता ईश्वरीच अर्णवला सांगते की चला तुम्ही आहात ना माझ्यासोबत तर मला बरं वाटेल, तुम्ही काळजी करू नका, असं बोलून ती आता अर्णवला आधार देत असते. अर्णवला जसा ती आता आधार देते ना तसं अर्णव देखील तिच्या हाताला धरून तिला तिकडनं घेऊन जात असतो. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता मंजुळा आलेली असते, जी की ईश्वरीची फॅन असते. पहिल्या एपिसोड्सपासून म्हणजे जेव्हापासनं हे कॉम्पिटिशन सुरू झाले ना तेव्हापासनं तिला दाखवत होते की का तर ती अर्णव आणि ईश्वरीसाठी नेहमीच प्रार्थना करत आली होती. आता तर ती चक्क ईश्वरीला भेटायलासुद्धा आली होती आणि ती ईश्वरीला येऊन हेही म्हणते की मला ना तुमचा परफॉर्मन्स जो आहे ना तो खूप जास्त आवडतो, तुम्हीच मुळात मला आवडता, त्यामुळे ना मला तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. खरं तर मी तुमच्यासाठी एवढं देण्यासाठी मोठं काही आणलं नाही, पण मला असं वाटतं की तुम्हाला हे द्यावं आणि म्हणूनच मग आता या सगळ्या काही गोष्टी द्यायच्या ठरतात ना, तेव्हा मात्र आता हे सगळं झाल्यानंतर इकडे आता अर्णवही खुश असतो. तेच आता ईश्वरीलाही बरं वाटतं की आपल्यासाठी कोणीतरी इतका विचार करतंय हे बघूनच मग आता तीही खूप जास्त हॅप्पी झालेली असते. तेच दुसरीकडे आता हे सगळं होत असताना नम्रताकडे वल्लरी पाहत असते. नम्रताकडे वल्लरी जेव्हा पाहते ना तेव्हा मात्र आता इकडे नम्रताला राग येत असतो, कारण नम्रताला ह्या फॅन फॉलोवर्स मुमेंट्स ना त्या मिळत नसतात, ज्या ईश्वरीला मिळत असतात. ईश्वरीसाठी तिने गजरा तर आणलेला असतो, सोबतच ती ईश्वरीला शुभेच्छासुद्धा देत असते आणि ईश्वरीला म्हणत असते की मला माहिती आहे ही स्पर्धा जी आहे तू जिंकणार आहेस ते, आणि त्यामुळे आमचा पूर्ण सपोर्ट तुलाच आहे. मग आता ईश्वरीचे फॅन फॉलोवर्स ईश्वरीसोबत आहे म्हटल्यावर काहीच काळजी करण्याचं गरज नाही. आणि त्याचबरोबर मंजुळाला सुद्धा छान वाटत असतं. मंजुळा म्हणत असते की मला सुद्धा ना ईश्वरीताई अगदी तुझ्यासारखंच व्हायचं आहे, कसल्याही जगाचा विचार करायचा नाही, आपण आपला फक्त विचार करायचा आणि चालायचं. खरंच ना तुझ्यासारखं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं देखील मंजुळा जी आहे ती ईश्वरीला बघून बोलत असते. ईश्वरीसुद्धा आता खूप जास्त खुश असते, कारण ना तिलासुद्धा हे असं कौतुक आणि हे सगळं ना आज पहिल्यांदा भेटत असतं. म्हणजे मंजुळा जी आहे ती त्यांची फॅन आहे. तेच आता इथे अर्णव सांगत असतो की मंजुळाजी जरा तुम्ही तरी समजा
जावा, तुम्ही फॅन्स आहात ना, म्हणजे हिला जरा सांगा ना की जरा डॉक्टरांकडे वगैरे येईल. पण आता ईश्वरी अर्णवचं काही ऐकत नाही. तिथेसुद्धा आता ईश्वरी अर्णववर ओरडते आणि म्हणत असते की गप्प बसा चला, आणि असं बोलून ती आता अर्णवला तिकडनं घेऊन जाते. पण इकडे मंजुळाला भेटून ईश्वरीलासुद्धा खूपच बरं वाटत होतं आणि मंजुळाचं आता ईश्वरी कौतुक करत होती. मंजुळाला छान वाटतं. ती आता ईश्वरीला भेटते वगैरे आणि तिकडनं जायला निघते. तेच आता नम्रता उभी असते आणि नम्रताने हे सगळं काही पाहिलेलं असतं. नम्रताला राग येत असतो, पण आता करणार तरी काय ना. ईश्वरीचा पाय मोडूनसुद्धा तिने आता तो डान्स परफॉर्मन्स करून दाखवलेला होता. त्यामुळे आधीच नम्रता चिडचिडच करत होती. तेच आता वल्लरी तिला म्हणत असते की बघितलंस का आजही कसं झालेलं आहे ते. हो हो मला दिसतंय ना, सगळं दिसतंय, पण मी ना योग्य वेळेची वाट बघते. काळजी करू नका, काही झालं ना तरी हिला मी स्पर्धा जिंकू देणार नाही. नम्रताला जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि तिला असं वाटत असतं की ती करून दाखवणार, पण ते तिच्याने शक्य नाही आहे. हे तिला का समजत नाही आहे ना, खरंच कळत नाही आहे. तिचा आता ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो तिलाच नडताना आपल्याला दिसणार आहे. तर तेच बरोबर वल्लरी आता म्हणत असते की मी माझ्या ह्या पॅदाचा चांगलाच वापर करून घेणार आहे. जेवढं जमेल ना तेवढं ह्या पॅदाला वापरून घेणार आहे, असं देखील वल्लरी आता म्हणत असते. कारण वल्लरीला ना काही झालं तरी सौदामिनी राकेशवर विश्वास नसतो. म्हणूनच मग ती आता त्या सगळ्याच विचारांमध्ये हरवून गेलेली असते की आपण आहे ना विश्वास ठेवून उपयोग नाही, आपण आपलं काम करत राहायचं. या पॅदाचा वापर करून अर्णव आणि ईश्वरीला बरबाद करायचं हे आता तिने ठरवलेलं असतं. म्हणून वल्लरी एकटीच तिथे आता उभी राहून बडबडत असते. बाकी सगळेजण तिकडनं जातात. तर नम्रताही आता आकाशसोबत घरी जायला निघते. तेच आता इकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं. तेच आता इकडे नम्रता आणि ह्या दोघींचं बोलणं झाल्यानंतर नम्रता म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका चला, आणि असं बोलून दोघीही जणी घरी जायला निघतात. तेच इकडे आता रमाकांत म्हणत असतात की आज माझ्यावर काय वेळ आली आहे, मला इथून बाहेर पडायचं आहे. स्वामी काहीतरी करा ना माझ्यासाठी, माझी इथून सुखरूप सुटका करा. असंही आता ते विचार करत रडतच बोलत असतात. कारण इतके दिवस ना त्यांचे खूप जास्त हाल झालेले होते. तेच आता समोर ना उदयकांत उभा असतो आणि उदयकांत रमाकांत यांना पाहतो आणि म्हणत असतो की या माणसामुळे ना मला जरासा स्वतःचा खंबासुद्धा नीट घेता येत नाही आहे. या माणसाने ना माझं जीणं हराम करून टाकलं आहे आणि त्यात मला इथं वॉचमॅन केलं आहे, ह्याच्यावर लक्ष ठेवायला वैतागून गेलो आहे मी, असंही आता तो म्हणत असतो. खरं तर त्याला तर सुखाने जेवण काय दारूही देखील पिता येत नसते आणि त्यामुळेच ना आता उदयकांतची चिडचिड होत असते. पण उदयकांतला हे सगळं करावंच लागणार असतं. जर त्याने ह्याला सोडलं तर आता काय. म्हणूनच मग आता तो ह्या सगळ्यामध्ये ना विचार करत असतो. पण आता त्याच्याकडे एक औषध असतं आणि मग तो विचार करतो जर या माणसाला थोडंसं का होईना जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ह्या माणसाला हे औषध द्यावं लागेल आणि त्या जेवणामध्ये तो ते औषध मिक्स करून देतो, जेणेकरून ते औषध घेतल्यानंतर ना ह्याच्यावर काहीतरी परिणाम होईल, असंच त्याला आता वाटत होतं. म्हणूनच ना उदयकांतने आता रमाकांतच्या जेवणामध्ये ते औषध मिक्स केलेलं होतं, जेणेकरून ना या सगळ्याचा त्रास रमाकांतला होईल. हे सगळं प्लॅनिंग आता बरोबर केलेलं असतं. तेच इकडे आता नम्रता घरी आल्या आल्या सगळ्यांना चहा पाणी वगैरे देत असते आणि जसं ती आता सगळ्यांना चहा पाणी वगैरे देते ना तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी येतात. इथे आता ईश्वरीला चालायला जमत नसतं, पण अर्णव मात्र तिला आता मदत करून देत असतो. तेच आता ईश्वरी म्हणत असते की बघा माझा काही पायी एवढाही हे झालेला नाही आहे, मी ठीक आहे, बघा मी चालू शकते, बघितलंच ना, असंही बोलून ती चालून दाखवत असते. तेच आता इकडे अर्णव बोलतो की बघितलंच कुठे ते चालता, द्या मला हात द्या, मला पकडा, असंही आता ईश्वरी बोलत असते. त्याबरोबर अर्णव तिला हात देतो आणि पकडतो. हे सगळं ना त्यांचं आता सगळ्यांसमोरच सुरू असतं. ईश्वरीला आता धड स्वतःच्या पायावरही नीट उभं राहता येत नसतं. तिचे पायही लटपटत असतात. तिलासुद्धा आता कळत नसतं की काय करावं ते. तेच आता सगळेजण बघत असतात. तर इकडे ना अर्णवने ना चक्क आता ईश्वरीला उचलूनही घेतलेलं असतं आणि हे सगळं बघून ना आता इथे चिडवाचिडवी सुरू होते. म्हणजेच आता आकाश त्यासोबत इथे असणारी अंजली हे सगळेजण बघत असतात. तर अंजली म्हणत असते की अरे वा आम्ही सुद्धा इथे आहोत याचं भान ठेवा, आणि त्याचसोबत अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी तर आता चकित होते की अर्णव सरांचं हे काय चाललेलं आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नम्रताला मात्र हे सगळं बघून
काकूंना राग येत असतो. ती फक्त रागातच बघत असते. तेच आता दुसरीकडे अर्णवला अंजली म्हणत असते की तुम्ही दोघंही जण जाताय ना, मग एक काम करा, दोघंही जण जाताय वरती तर ते सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणते अरे अर्णव, मी ना आजीला सांगते लेप बनवायला, तो तेवढा लेप आहे ना तो तेवढा पायाला लावून घ्या, असंही आता म्हटलं जातं. हो हो, लावून घेतो पायाला, नको काळजी करू, असं देखील आता अर्णव सांगू लागतो अंजलीला. आणि आता तसंच उचलून घेऊन जातो ईश्वरीला बेडरूममध्ये. आणि हे सगळं काही इकडे असणाऱ्या नम्रताने पाहिलेलं असतं. नम्रताचा खूप जास्त रागराग चिडचिड होत असते. इकडे आता आकाश तिथेच बसलेला असतो, तर नम्रता एकटकना वरून जाणाऱ्या या ईश्वरीकडे बघत असते. आणि हे सगळं काही ना पाहिलेलं असतं इकडे असणाऱ्या आकाश बोलतो की काय झालं, तू काय बघतेस वरती. त्यावर आता नम्रता बोलत असते की काही नाही, त्यांचं प्रेम बघितलं का, त्यांचं किती प्रेम आहे ते एकमेकांवर. मग आता असं म्हटल्याबरोबर म्हणजे तुला म्हणायचं काय आहे नेमकं. मग आता ती म्हणत असते की तुम्हाला कळत नाही आहे का मला काय म्हणायचं आहे ते. मग आता काय म्हणायचं आहे, तू आता हे सुद्धा लहान मुलांसारखं करायला लागलीस का, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, माझं प्रेम तुझ्यावर नाही आहे. मग ती म्हणते पण मला तुमचं प्रेम ना दिसत नाही, हे आता ना लहान मुलांसारखं वागणं ना तुझं बंद कर, असं देखील आता तिला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ना तो ओरडतो ना, तेव्हा मात्र आता नम्रताला आकाश म्हणत असतो की जरा ना व्यवस्थित वाग, लहान मुलांसारखं वागत बसू नकोस. आणि सोबतच ना तो तिला हेही सांगतो की बघ, या सगळ्या गोष्टी ना मी तुला सांगतोय तसंच कर. मला असं वाटतं ना की तू जे काही करतेस ना ते बरोबर करत नाही आहेस. मी नवरा म्हणून वागतोय ना, तर तू बायको म्हणून सुद्धा ना त्याच जबाबदारीने वाग, असंही आता तो तिला बोलत असतो. पण जेव्हा तो हे सगळं सांगून तिला बोलतो ना, तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की तुम्ही मला सांगताय का की कसं वागायचं आणि कसं नाही ते. तुम्ही मला सांगू नका, मला कळतं कसं वागायचं आहे ते. तुमच्याकडे बघून येत ना मला सगळ्या काही गोष्टी कळत आहेत, तुम्ही काही कामाचे नाही आहात, असंही आता इकडे असणारी जी नम्रता आहे ती आकाशला बोलून सुनावू लागते. बिचारा आकाश ना सगळं काही निमूटपणे सहन करत असतो. त्याला तर राग येत असतो, पण आता हे सगळं काही ऐकून सहन करावं लागत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आकाशने ना डोक्याला अक्षरशः हात लावून घेतलेला असतो, कारण ना तो वैतागून गेलेला असतो नम्रताला समजावून. इथे आता राकेश दारू पीत असतो आणि दारू पीत असतानाच ना त्याचं आता पुढचं प्लॅनिंग सुरू असतं. काय तर म्हणे आता त्याला बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या त्याच्या मर्जीने करायच्या आहेत, आणि त्यासाठी त्याचं बरंचसं असं प्लॅनिंग सुरू आहे. आणि जेव्हा तो ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करतोय ना, तेव्हा मात्र डोक्यामध्ये हजारो प्रश्न फिरतायत. आणि जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना आता म्हणत असतो की अर्णव, ईश्वरी, तुम्हाला जे काही जगून घ्यायचं आहे ना ते जगून घ्या, कारण तुमच्या आयुष्याची ही वेळ ना जी आहे, घटिका जी आहे ती आता जवळ आलेली आहे. तुम्हाला काही सुखानं मी जगू देणार नाही आहे, कारण उद्याच तुमच्या आयुष्याचा दी एंड आहे. कारण आता त्याने तो बॉम्ब वगैरे ठेवायचा निर्णय घेतलेला असतो, आणि त्यामुळेच ना तो आता असं काहीसं बोलत असतो. त्याच्या हातामध्ये आता दारूचा ग्लास असतो आणि एका हातामध्ये बॉम्ब असतो. त्यामुळे आता त्याने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं की कसा गेम पलटवायचा ते, आणि त्यासाठी त्याने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते आता त्याला सक्सेस करायचं असतं. त्याला आता दाखवून द्यायचं असतं की तोही काही कमी नाही, कारण अर्णवमुळे आज त्याला जे जे काही सहन करावं लागतंय ना त्या सतत सगळ्या गोष्टी ना सारख्या मनामध्ये येऊ लागलेल्या असतात. आणि आज त्या अर्णवमुळे मला जेलमध्ये जावं लागलं, आणि त्याचसोबत ऐशो आरामसुद्धा त्याच्या हातातनं गेलेला होता, आणि या सगळ्या गोष्टीचाच ना त्याला राग येत होता. आणि त्यामुळेच ना तो अगदीच ना पिसायल्यासारखं वागत होता. तो जेव्हा असं सगळं काही वागत होता ना तेव्हा त्याच्या हातामध्ये बॉम्ब होता, आणि त्याने ठरवलेलं होतं की अर्णव ईश्वरीला बरबाद करायचं, कारण त्याला मिस इंदोर म्हणजेच इंदोरी जिलेबी त्याची हवी होती, पण त्याला अर्णवमुळे मिळली नव्हती. आणि म्हणूनच मग आता अर्णवचा काटा काढायचा, जे आपलं झालं नाही ते इतर कोणाचंही होऊ द्यायचं नाही, असाही विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि आता अर्णवमुळे मला ह्या गोष्टी सहन कराव्या लागल्यात, मग आता त्यालाही थोडंफार काही ना काही झालं तरी माझ्यासाठी हे सहन करावंच लागणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. म्हणूनच तो हातात बॉम्ब घेऊन बसलेला असतो, कारण त्याला माहिती आहे की त्याला आता काय करायचं आहे ते. तेच आता राकेशना एकटाच हसत असतो, तर दुसरीकडे मात्र ईश्वरीच्या पायाला लागलेलं असतं, तर अर्णवना तिच्या पायाला मलमपट्टी करून देत असतो. त्यामुळे ईश्वरी आता अर्णवकडे एकटक बघत असते. त्यांचं आता हे का होईना थोडासा रोमांस जो आहे तो आता चालू असतो.
आता अर्णव ना ईश्वरीची खूप जास्त काळजी घेत असतो. अगदीच ना फुलाप्रमाणे तिला जपत असतो. ईश्वरी म्हणत असते की नको ना, मला त्रास होतोय, राहू दे. पण अर्णव काही ऐकत नाही. मग ईश्वरीही शांत बसते. दुसऱ्या दिवशी आता ईश्वरीचा पाय थोडा का होईना बरा असतो. म्हणूनच मग आता पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी स्पर्धेला ही लोक निघालेली असतात. मग तेव्हाच ना आजी आता ईश्वरीचं कौतुक करत असते. ईश्वरीला म्हणत असते की तुला कसं हे करू गं, म्हणजे तुझा पाय जो आहे तो इतका हे झाला आहे, तुला एवढा त्रास होतोय, तरीसुद्धा तू हे सगळं काही करतेस. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी बघूनच ना आता मात्र हे सगळं काही बघून हसायला येत असतं. काय करावं काहीच कळत नसतं. मात्र ना आजीसुद्धा आता कौतुक ना अगदीच ना मन भरून करत असते. आता ईश्वरी काहीतरी वर तिच्या रूममध्ये विसरलेली असते, तर ती आणायला गेलेली असताना ईश्वरीची पिशवी तिथेच असते. तेच आता ईश्वरीची साडी खराब करायचं काम ना नम्रताने केलेलं असतं. ईश्वरीच्या साडीवर पूर्णपणे तिने आता रंग सांडून ठेवलेला असतो, जेणेकरून ईश्वरीला ती साडी नेसताच यायला नको यासाठी सोय केलेली असते. तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.